Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shivagaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss our new topic, adulteration and evaluations. So in this lecture we are going to discuss what is meant by adulterations or definition of adulterations, then methods of adulterations, then drug evaluation definitions and method of drug evaluations. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे अडल्ट्रेशन आणि इव्हॅल्युएशन्स तो टॉपिक स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनची डेफिनेशन्स काय आहेत, त्याचबरोबर आपण अडल्ट्रेशन कोणकोणत्या मेथडने करू शकतो किंवा अडल्ट्रेशनच्या मेथड कोणकोणत्या यूज केले जातात त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. डेफिनेशन्स ऑफ अडल्ट्रेशन्स. अडल्ट्रेशन इज द डिबेसमेंट ऑफ ॲन आर्टिकल्स. अडल्ट्रेशन म्हणजे काय, जर मराठीमध्ये सांगायचं ठरलं तर अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ. भेसळ कशा प्रकारे केली जाते हे आपल्याला आज स्टडी करायचं आहे. अडल्ट्रेशन इज द डिबेसमेंट ऑफ ॲन आर्टिकल. काय आहे हे, एक डिबेसमेंट आहे, भेसळ आहे कशाची, आर्टिकलची. देन किंवा अडल्ट्रेशन इज सबस्टिट्यूटिंग द ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शली और कम्प्लिटली विथ अदर सिमिलर टाईप ऑफ ड्रग. म्हणजे दुसरी एक काय आहे डेफिनेशन काय सांगितली त्यांनी, अडल्ट्रेशन म्हणजे काय, अडल्ट्रेशन म्हणजे काय करणे, थोडक्यात एखादा ओरिजिनल सबस्टन्स किंवा ओरिजिनल क्रूड ड्रग आहे त्याच्यामध्ये काय करणे, त्याच्यासारखा दिसणारा दुसरा ॲज इट इज सेम दिसणारा ड्रग काय करणे, मिक्स करणे, त्यालाच आपण काय म्हणू, अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन इज सबस्टिट्यूटिंग. काय सबस्टिट्यूट केलं जातं याच्यामध्ये, सबस्टिट्यूटिंग द ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शियली. एकतर पार्शियली थोड्या प्रमाणात केला जातो किंवा कम्प्लिटली विथ अदर सिमिलर टाईप ऑफ ड्रग, किंवा कम्प्लिटली त्यासारखा दिसणारा दुसरा जो ड्रग आहे तो कम्प्लिटली त्याच्यामध्ये मिक्स केला जातो, त्याला आपण काय म्हणू, अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन म्हणजे काय समजलं, अडल्ट्रेशन मीन्स और अडल्ट्रेशन इज द डिबेसमेंट ऑफ ॲन आर्टिकल. अडल्ट्रेशन म्हणजे काय, डिबेसमेंट ऑफ ॲन आर्टिकल. इन अडल्ट्रेशन इज सबस्टिट्यूटिंग द ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शियली or completely with other similar type of drug. ही झाली त्याची डेफिनेशन्स. देन अडल्ट्रेशन इन्व्हॉल्व्स डिफरंट कंडिशन्स. अडल्ट्रेशनमध्ये डिफरंट कंडिशन्स इन्व्हॉल्व्स होतात किंवा त्याच्यामध्ये काय काय कंडिशन इन्व्हॉल्व्स असतात, लाईक दॅट इन्फेरियरिटी, सबस्टँडर्ड ड्रग्ज, देन स्पॉइलेज ड्यू टू अटॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कशामुळे तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अटॅकमुळे. देन डिटोरिएशन्स, इम्पेअरमेंट ऑफ क्वालिटी ऑफ ड्रग. डिटोरिएशन मीन्स इम्पेअरमेंट ऑफ क्वालिटी ऑफ ड्रग्स. देन ॲडमिक्स्चर्स, ॲडिशन ऑफ वन आर्टिकल टू अनदर. एका आर्टिकलमध्ये दुसरा किंवा एखाद्या सबस्टन्समध्ये दुसरा ॲज इट इज लाईक दिसणारा सबस्टन्स मिक्स करणं म्हणजे काय, ॲडमिक्स्चर. देन सोफिस्टिकेशन्स, इंटेन्शनल और डेलिब्रेट काइंड ऑफ अडल्ट्रेशन्स. देन सबस्टिट्यूशन्स, एंटायरली डिफरंट आर्टिकल्स इज यूज इन प्लेस ऑफ रिक्वायर्ड. डिफरंट आर्टिकल यूज करणे कशा, रिक्वायर्ड प्लेसमध्ये. हे झाली डेफिनेशन. त्याचबरोबर कंडिशन काय काय इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये, एक म्हणजे इन्फेरियरिटी, दोन म्हणजे स्पॉइलेज, देन डिटोरिएशन्स, देन ॲडमिक्चर्स,
देन सॉफिस्टिकेशन अँड सबस्टिट्यूशन. देन नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे चॅप्टरमधील. एक्झाममध्ये हमखास विचारला जाणारा क्वेश्चन्स आहे त्याच्यावरती. डिस्क्राईब द मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट जी आहे मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन्स ती आहे सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग, देन substitution with superficially similar but inferior drugs. Next methods, substitutions by artificially manufactured substituted, substitution by substandard commercial variety, then presence of organic matter obtained from same plant, and last methods of adulteration is adulteration with non-plant material. आता पहिली जी मेथड्स आहे ती काय आहे, सबस्टिट्यूशन करणे बाय एक्झॉस्टेड ड्रग. त्याचबरोबर सेकंड वन सबस्टिट्यूशन विथ सुपरफिशियली सिमिलर बट इन्फेरियर ड्रग्स. थर्ड वन आहे सबस्टिट्यूशन बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. जो आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर सबस्टिट्यूट आहे त्याचं सबस्टिट्यूशन करणं. देन सबस्टिट्यूशन बाय सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. त्यानंतर प्रेझन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑब्टेन फ्रॉम सेम प्लांट आणि अडल्ट्रेशन विथ नॉन प्लांट मटेरियल. ह्या ज्या काही 6 मेथड्स आहेत 1 2 3 4 5 अँड 6. देर आर 6 मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन्स. देन डिस्क्राईब करूया वन बाय वन डिटेलमध्ये की सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं होतं तरी काय हे आपण पाहूया. द ओरिजिनल क्रूड ड्रग्स इज ॲडमिक्स विथ एक्झॉस्टेड व्हरायटी ऑफ सेम ड्रग, दॅट इज फ्रॉम विच द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स हॅव बीन एक्स्ट्रॅक्टेड आउट फ्रॉम द ड्रग. आता जर त्यांनी काय सांगितले की जे ओरिजिनल क्रूड ड्रग्स आहेत त्याच्यात काय करणं, ॲडमिक्स करणं. काय ॲडमिक्स करणं, जे एक्झॉस्टेड व्हरायटी ऑफ ड्रग आहेत जे लाईक दॅट ओरिजिनल क्रूड ड्रग्स सारखे दिसत असतील, जसं की होलाटाईल कंटेनिंग ड्रग लाईक दॅट फनेल, बडीशेप, त्याचबरोबर क्लोव्ह, लवंग, कोरिअँडर आहे, त्याबरोबर टी आहे, चहा पत्ती, त्यानंतर जिंजर आहे, अडल्ट्रेटेड विथ एक्झॉस्टेड व्हरायटी. आणि हे याचं अडल्ट्रेशन, याची भेसळ कशी केली जाते, त्याचप्रमाणे जे एक्झॉस्टेड व्हरायटीचे ड्रग जे आहेत लाईक दॅट म्हणजे होलाटाईल कंटेनिंग ड्रग जे असतील त्याच्यामध्ये मग फनेल आहे, क्लोव्ह आहे, कोरिअँडर आहे, टी आहे, जिंजर आहे, यांचं अडल्ट्रेशन, यांची भेसळ कशा प्रकारे केली जाते, त्यांच्यासारखे जे एक्झॉस्टेड व्हरायटीचे सेम ड्रग आहेत त्या एक्झॉस्टेड व्हरायटीचे ड्रग त्याच्यामध्ये काय केले जातात, ॲडमिक्स केले जातात, मिक्सचर केले जातात आणि त्या पद्धतीने त्याची भेसळ केली जाते. दॅट इज आपण काय पाहिलं की द ओरिजिनल क्रूड ड्रग्स इज ॲडमिक्स विथ एक्झॉस्टेड व्हरायटी ऑफ सेम ड्रग. काय करणं, ओरिजिनल क्रूड ड्रगमध्ये काय एक्झॉस्टेड व्हरायटीचे सेम ड्रग मिक्स करणं. then that is from which active chemical constituent have been extracted out from the drug. आणि त्याच्यातून काय केलं जातं, जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्या ड्रगमधले ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात, एक्स्ट्रॅक्ट आउट केले जातात फ्रॉम द ड्रग. लक्षात आलं आहे. सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग म्हणजे काय की ओरिजिनल जो क्रूड ड्रग आहे आपला, ओरिजिनल जो ड्रग आहे त्याच्यात त्यासारखाच एक्झॉस्टेड व्हरायटीचा सेम ड्रग मिक्स करणं. That is from which the active chemical constituents have been extracted out from the drug. Then example of substitution by exhausted drug is volatile oil containing drug. ज्याच्यामध्ये volatile oil आहे असे ड्रग. volatile oil म्हणजे काय, जे त्याच्यामध्ये volatile oil containing असे ड्रग आहेत लाईक दॅट. त्याच्यामध्ये मग फनेल असेल, बडीशेप, त्यानंतर क्लोव्ह, लवंग, त्यानंतर कोरिअँडर, धने, त्यानंतर टी आणि जिंजर. जिंजरलाच आपण काय म्हणतो
अद्रक किंवा आले. कशा त्याच्याबरोबर काय केलं जातं, अडल्ट्रेटेड विथ द एक्झॉस्टेड व्हरायटी. एक्झॉस्टेड व्हरायटी बरोबर ते अडल्ट्रेट केले जातात. त्यानंतर नेक्स्ट जी मेथड्स आहे ती काय आहे, सेकंड मेथड सबस्टिट्यूशन विथ सुपरफिशियली सिमिलर बट इन्फेरियर ड्रग. सुपरफिशियली लाईक दॅट सिमिलर असतील ते, परंतु इन्फेरियर आहेत अशा ड्रगचं सबस्टिट्यूशन. मग अशा प्रकारे कशी भेसळ केली जाते त्याचं त्याच्यामध्ये काय सांगितलं की द इन्फेरियर व्हरायटी रिझेंबल्स मॉर्फोलॉजिकली सेम विथ ओरिजिनल क्रूड ड्रग बट डू नॉट हॅव थेरॅप्युटिक व्हॅल्यू. आता त्याच्यामध्ये काय आहे, कशा प्रकारे सबस्टिट्यूशन केलं जातं की मॉर्फॉलॉजिकली, सपोज मॉर्फॉलॉजिकली म्हणजे काय, त्या एखादा ड्रग आहे त्या ड्रगचा कलर लाईक दॅट एखादा दुसरा सेम ड्रग, दोन ड्रग आहेत, एक सपोज आपण घेतला लवंग आणि दुसरा घेतला मदर क्लो. आता त्याच्यामध्ये लवंगासारखा दिसणारा जो एखादा ड्रग आहे, ज्या लवंगासारखा दिसणारा तो काय करणे, मॉर्फॉलॉजिकली म्हणजे त्याचा कलर सेम आहे, ऑर्डर सेम आहे, टेस्ट पण सेम आहे, परंतु त्याच्या ज्या थेरॅप्युटिक व्हॅल्यू आहे त्याची सेकंड जो ड्रग आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्याची थेरॅप्युटिक व्हॅल्यू काहीच नसेल. अशा प्रकारचा ड्रग त्या ठिकाणी मिक्स करणे. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे, अडल्ट्रेशन ऑफ क्लो बाय मदर क्लो. क्लोमध्ये काय ॲड मिक्स करणं, मदर क्लो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड वन आहे सॅफ्रॉन विथ ड्राईड फ्लावर ऑफ कार्थॅमस टिंक्टोरिस. जे सॅफ्रॉन आहे, सॅफ्रॉनमध्ये काय मिक्स करणं आहे, कॅथ्रॅमस टिंक्टोरियस. म्हणजेच काय, सबस्टिट्यूशन विथ सुपरफिशियली सिमिलर बट इन्फेरियर ड्रग्स. याच्यामध्ये काय केलं जातं, जे मॉर्फॉलॉजिकली सेम आहेत असे दोन ड्रग, ओरिजिनल ड्रगमध्ये ते ॲज इट इज लाईक दिसणारा ड्रग तो काय केला जातो, सबस्टिट्यूट केला जातो. आता जसं की दैनंदिन जीवनातलं जर आपल्याला उदाहरण पाहायचं ठरलं, जे शेंगदाणे प्रत्येकाला माहीत आहे, शेंगदाण्यामध्ये काय मिक्स केलं जातं, त्याप्रमाणे दिसणारे जे स्टोन आहेत ते त्या ठिकाणी मिक्स केले जातात. त्यानंतर थर्ड जी मेथड आहे ती मेथड आहे सबस्टिट्यूशन बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. आणि थर्ड मेथड काय आहे, सबस्टिट्यूशन करणे जे आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड केलेले आहेत सबस्टिट्यूट त्याच्यामध्ये, किंवा त्याचं सबस्टिट्यूशन करणं. दिस टाईप ऑफ अडल्ट्रेशन इज ऑब्झर्व इन केस ऑफ ड्रग विच आर कॉस्टली. आणि ह्या प्रकारचं म्हणजे कोणत्या प्रकारचं, जे सबस्टिट्यूशन आहे बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूटचं, अशा प्रकारचं अडल्ट्रेशन कधी बघायला भेटतं किंवा कधी ऑब्झर्व होतं, इन केस ऑफ ड्रग विच आर कॉस्टली. जर ड्रग खूप कॉस्टली असेल, खूप महाग असेल, ड्रग खूप कॉस्टली असेल, खूप महाग असेल, अशा ड्रगच्या केसेसमध्ये आपल्याला ह्या प्रकारचं जी भेसळ आहे, जे सबस्टिट्यूशन आहे ते बघायला भेटतं, अडल्ट्रेशन बघायला भेटतं. दिस टाईप ऑफ अडल्ट्रेशन म्हणजे अशा प्रकारचं भेसळ ही कधी ऑब्झर्व होते, एखादा जर ड्रग खूप महाग असेल तर त्या ड्रगच्या अडल्ट्रेशनमध्ये अशा प्रकारे आपल्याला अडल्ट्रेशन पाहायला मिळतं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, पॅराफिन वॅक्स इज टिंग येलो अँड सबस्टिट्यूटेड फॉर येलो बीज वॅक्स. जो पॅराफिन वॅक्स आहे तो कसा आहे, येलो आहे, सबस्टिट्यूटेड कसा केला जातो, कशामध्ये, येलो बीज वॅक्समध्ये त्याचं सबस्टिट्यूशन केलं जातं, हे मिक्सचर केलं जातं. देन त्यानंतर नेक्स्ट वन आहे आर्टिफिशियली इन्व्हर्ट शुगर इज मिक्स विथ हनी. जी आर्टिफिशियली इन्व्हर्ट शुगर आहे ती कशामध्ये मिक्स केली जाते, हनी म्हणजे मध, सगळ्यांना माहीत आहे. आर्टिफिशियली इन्व्हर्ट शुगर इज मिक्स विथ हनी. देन सबस्टिट्यूशन बाय सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी.
याचे एक्झाम्पल काय आहे सबस्टिट्यूशन बाय सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटीचं, तर कॅप्सिकम मिनिमम जे आहे ते कशामध्ये सबस्टिट्यूट केलं जातं, सबस्टिट्यूटेड बाय कॅप्सिकम ॲनम. जी कॅप्सिकम मिनिमम आहे ते सबस्टिट्यूट कशामध्ये केलं जातं त्याची भेसळ, तर कॅप्सिकम ॲनममध्ये त्याची भेसळ केली जाते. ते कसं आहे सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी आहे त्यामुळे त्याची भेसळ त्यासोबत केली जाते. देन अलेक्झांड्रियन सेन्ना विथ अरेबियन सेन्ना. अलेक्झांड्रियन सेन्ना त्याचबरोबर अरेबियन सेन्ना याची भेसळ कशाप्रमाणे केली जाते, कोणत्या मेथडप्रमाणे, सबस्टिट्यूशन बाय सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. त्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑब्टेन फ्रॉम सेम प्लांट. नेक्स्ट मेथड कुठली आहे, प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑब्टेन फ्रॉम सेम प्लांट इन केस advantages of similar color, odor and constituent is taken into considerations and other parts of the same plant are added to genuine drug. आता ह्या केसेसमध्ये काय केलं जातं, जर कलर, ओडर आणि कन्स्टिट्युएंट जर सेम असेल तर ते कन्सिडरेशन करून जो ऑदर पार्ट्स आहे सेम प्लांटचा, त्याच प्लांटचा ऑदर पार्ट जो आहे तो काय केला जातो, ॲड केला जातो किंवा मिक्स केला जातो. जो काही जेन्युइन ड्रग आहे त्या जेन्युइन ड्रगमध्ये त्याच प्लांटचा ऑदर पार्ट, तेच प्लांट परंतु ऑदर पार्ट त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. आता लवंग सगळ्याला माहीत आहे, मग लवंगामध्ये लवंगाचे स्टार्क मिक्स करणं, त्या काड्या लवंगाचे देठ ते मिक्स करणं, म्हणजे कशा प्रकारे मिक्सचर केलं जातं याचं, प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑब्टेन फ्रॉम सेम प्लांट. म्हणजे जो ऑर्गॅनिक मॅटर एखाद्या सेम प्लांटपासून भेटत असेल, जो की त्याचा काही उपयोगच नसेल, टाकाऊ असेल, त्याला काय करणं, जे थोडेफार ॲक्टिव्ह क्लो घेणं किंवा चांगल्या प्रकारचे क्लो घेणं आणि त्याच्यामध्ये त्या क्लोच्या स्टार्क मिक्स करणं, हे झाली एक प्रकारची भेसळ. त्यानंतर सेकंड वन आहे कॅरावे अँड ॲनिथम फ्रूट्स आर मिक्स विथ अदर पार्ट्स ऑफ इन्फ्लोरोसन्स. जे कॅरावे आहे त्याचबरोबर ॲनेथम जे फ्रूट आहे ते मिक्स करणं कशाबरोबर, जे अदर पार्ट्स आहे त्या प्लांटचे त्याच्याबरोबर मिक्स करणं ऑफ अदर पार्ट्स ऑफ इन्फ्लोरोसन्स. नेक्स्ट वन जे आहे ते आहे ड्रग इव्हॅल्युएशन्स. आता इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग्स मीन्स कन्फर्मेशन्स ऑफ इट्स आयडेंटिटी अँड डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी अँड प्युरिटी. आता इव्हॅल्युएशनमध्ये काय केलं जातं, प्रामुख्याने एक त्या ड्रगची आयडेंटिटी कन्फर्म केली जाते, कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी. इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग मीन्स कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी, त्याची आयडेंटिटी कन्फर्म केली जाते. त्याचबरोबर आणखी काय डिटरमाइन केलं जातं त्यामध्ये इव्हॅल्युएशनमध्ये, डिटर्मिनेशन्स ऑफ इट्स क्वालिटी अँड प्युरिटी. त्या ड्रगची क्वालिटी कशी आहे, तो ड्रग किती प्युअर आहे ते त्याच्यामध्ये डिटरमाइन केलं जातं. त्याची आयडेंटिटी तर केलीच जाते, परंतु डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी अँड प्युरिटी, त्याची क्वालिटी डिटरमाइन केली जाते आणि त्याची प्युरिटीही डिटरमाइन करण्याचं काम केलं जातं. देन इफ अडल्ट्रेटेड इट इज ऑल्सो इन्क्लूड द डिटेक्शन ऑफ नेचर ऑफ अडल्ट्रेशन्स इन क्रूड ड्रग्स. देन मेथड्स ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन्स, देर आर 5 मेथड्स ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन्स. जसं की मेथड्स ऑफ अडल्ट्रेशनच्या होत्या तशाच मेथड ऑफ ड्रग इव्हॅल्युएशनच्या आहेत. देर आर 5 मेथड्स ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन्स. फर्स्ट मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन्स, त्यालाच आपण दुसरं नाव काय आहे ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन्स. देन सेकंड वन आहे मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन्स. थर्ड वन आहे फिजिकल इव्हॅल्युएशन्स आणि फोर्थ वन आहे केमिकल इव्हॅल्युएशन्स आणि बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन इज द लास्ट मेथड ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन्स. कोणकोणत्या मेथड्स आहेत इव्हॅल्युएशनच्या, एक म्हणजे मॉर्फोलॉजिकल, 2 म्हणजे मायक्रोस्कोपिकल, 3 म्हणजे फिजिकल, 4 म्हणजे केमिकल आणि 5 म्हणजे बायोलॉजिकल. जर मेथड ध्यानात ठेवायचे असतील तर सोपी पद्धत सांगतो, PCB M2 अशी लक्षात ठेवा. PCB M2 शॉर्ट फॉर्ममध्ये
पी म्हणजे फिजिकल इव्हॅल्युएशन, सी म्हणजे केमिकल इव्हॅल्युएशन, बी म्हणजे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन, M2 मीन्स मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन आणि मायक्रोस्कॉपिक इव्हॅल्युएशन्स. बरोबर लक्षात राहतात मेथड्स. ह्या पण इम्पॉर्टन्स आहेत. कशा लक्षात ठेवायच्या? PCB M2 फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकल. त्याचबरोबर M2 म्हणजे मॉर्फोलॉजिकल आणि मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन्स. सो ह्या ज्या मेथड्स आहेत मायक्रोस्कोपिकल, मॉर्फोलॉजिकल, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल, ह्या डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. Remaining points of this chapter will be studied in next lecture. Thank you.